खरं तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, रविवारी सुमारे 3 वाजताच्या आसपास माझ्या मतदारसंघामध्ये जी घटना घडली त्याचं पहिलं मी दुःख व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो. त्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये मीही सहभागी आहे, मीही संवेदनशील त्याबद्दल आहे. गेले 2-3 दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागावा अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत. त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी रात्री 3:21 रात्रीच्या माझ्या PNचा मला फोन आला. आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यामध्ये मला एक कॉल विशाल अग्रवालांचा पण होता. त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला पब्लिकनी खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे, तर प्लीज आपण या ठिकाणी येता का. त्यानंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो. पहिलं घटनास्थळी गेलो, तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते. मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी PI साहेब अवेलेबल नव्हते. तर मी तिथं माहिती घेतली असता त्यांनी म्हणले साहेब आता बाहेर गेले. तर मी त्यांना फोन लावला. त्यांच्याकडनं माहिती मिळाली की जखमींना घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. तर मी त्यानंतर तिकडं मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. तर PI साहेबांनीच मला म्हणले 10 ते 15 मिनिटात मीच पोलीस स्टेशनला येत आहे, तर तुम्ही तिथेच थांबा. आणि तसे ते आलेसुद्धा. आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो. पूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला. त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये 2 युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शींनी त्यांना माहिती दिली होती. तर अशा ह्या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी. आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं ही सिरियस बाब आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल. आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा.